नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतमध्ये आज आपल्याबरोबर एक विशेष पाहुणे आहेत, जे तंत्रज्ञ आहेत आणि सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स या जगामध्ये वावरत असतात. IIT मधून ते एमटेक झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अनेक बड्या दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आपल्यासोबत आज आहेत राकेश मेहताजी. राकेशजी, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपली ही जी मुलाखत आहे ती योग्य वेळी होते, कारण नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये AI इम्पॅक्ट समिट सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांना या विषयाबद्दल अनेक प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करेन. सर्वात आधी मी तुम्हाला विनंती करेन की तुमच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव राकेश मेहता. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातनं इंजिनिअरिंग BE केलं 1980 साली. BE झाल्यानंतर मी 80 ते 82 IIT मद्रासमध्ये एमटेक केलं. मग त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नेहमी सेमीकंडक्टर किंवा ICs यांच्याशी संदर्भितच व्यवसाय केला. 2000 साली मी परत IIT मुंबईमध्ये व्यवसाय चालू असताना PhDचं प्रशिक्षण घ्यायला सुरू केलं. मी PhD जॉईन केली. आय वॉज अ रिसर्च स्कॉलर देअर. 2005 पर्यंत माझं ते इंटर्नशिप किंवा रिसर्च स्कॉलरशिप चालू होती. 2005 साली मी IIT मुंबई सोडली. मला PhD पूर्ण करता आली नाही, कारण व्यवसायाच्या कामामुळे मला थिसिस सबमिट करता आलं नव्हतं. पण माझे जे गाईड आणि गुरु आहेत, प्रोफेसर माधव देसाई, हे VLSI सेमीकंडक्टर्स ह्याचे चिप डिझायनिंग ह्याच्यामधले खूप मोठे तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी स्वतः भारतासाठी पहिला मायक्रो प्रोसेसर बनवलेला आहे, अजित प्रोसेसर. आणि आता जे आपण एक नवीन प्रणाली करतोय, GPS जे स्वतःचा भारत बनवतोय, त्याचं जे सॅटेलाइट ग्राउंड नॅव्हिगेशनसाठी भारताने एक चिप डेव्हलप केली आहे, नाविक तिचं नाव आहे. ती माधव देसाई सरांनी बनवलेली आहे. आणि लकीली त्यांच्या आशीर्वादाने मी त्या दोन्ही चिप डिझाईनच्या वेळेस त्यांच्या टेस्टिंग टीममध्ये होतो, तर मला अजूनही त्यांच्यावर काम करायचा सहभाग मिळतोय. बरोबर आहे. राकेशजी, सेमीकंडक्टर या विषयाबद्दल सध्या अशी बरीच चर्चा होती की जी सर्वसामान्यांना, म्हणजे ज्याच्यामध्ये काही गम्य नसतं, काही कळत नाही. सेमीकंडक्टर हा जो विषय आहे तो काही नवा नाहीये. अनेक वर्ष याची चर्चा सुरू आहे. भारतामध्ये ती अलीकडे गेल्या 10 वर्षामध्ये सुरू झाली. मला तुमच्याकडून ही माहिती हवी आहे. जेव्हा तुम्ही शिकत होतात, जेव्हा तुम्ही मद्रास IIT मध्ये होतात, तेव्हा सेमीकंडक्टर हा शब्द प्रचलित होता का? सेमीकंडक्टर हा शब्द तेव्हा होताच, कारण इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक्स सेमीकंडक्टर आहे. म्हणजे अगदी आता आपण ज्यांना ICs किंवा चिप्स म्हणतो, पूर्वी ते ट्रान्झिस्टर्स होते किंवा डिस्क्रीट कॉम्पोनेंट्स असे म्हणायचो. पण ह्या सगळ्यांचा बेसिस हे सेमीकंडक्टरच आहेत. बरोबर. आणि एक छोटीशी इन्सिडेंट सांगतो की सेमीकंडक्टरचा जन्म एक खूप गमतीदार प्रकारे झाला. की देर वॉज एन इंजिनियर होते टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स नावाच्या कंपनीमध्ये USA मध्ये. तर ते नवीन इंटर्न म्हणून जॉईन झाले होते आणि जेव्हा त्यांच्या सुट्ट्या लागल्या त्या इंडिपेंडन्स वीकच्या, तर एव्हरीबडी वॉज ऑन लीव्ह, पण त्यांना सुट्टी मिळाली कारण ते इंटर्न होते. तर ते लॅबमध्ये एकटेच काम करायचे. तर त्यांनी तेव्हा विचार केला की आपण ट्रान्झिस्टर बनवतो, रेजिस्टर्स बनवतो, कपॅसिटर्स बनवतो, हे जर सगळे आपण एकाच प्लेनवर एका सेमीकंडक्टरवर बनवले तर हे चालू शकेल का? आणि त्यांनी त्या फावल्या वेळात किंवा त्या सुट्टीमध्ये एकटे असताना त्यांनी तो केला कार्यक्रम. आणि 1959 मध्ये पहिल्यांदा सेमीकंडक्टर ICचा जन्म झाला, की ज्याच्यावर लोकांना कळलं की आपण एक ट्रान्झिस्टर, रेजिस्टर, कपॅसिटर सगळं एका चिपवर करू शकतो. आय मीन इट वॉज जस्ट आउट ऑफ फन, ही डिड इट अँड दॅट मेड हिस्ट्री. किंवा जगात सेमीकंडक्टरचं जन्म. काय नाव काय होतं त्यांचं? त्या सायंटिस्टचं नाव होतं जॅक किल्बी. आणि त्यांनी 1958 साली सेमीकंडक्टर ह्याचा शोध लावला. बरोबर आहे. सेमीकंडक्टरचा शोध लावला. तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सेमीकंडक्टर्स हे एकदम नवीन होते ज्या काळामध्ये. आणि सेमीकंडक्टरचा अर्थ काय, म्हणजे त्याच्यावर की एक ट्रान्झिस्टर असो, हा बेसिक कॉम्पोनंट आहे. सेमीकंडक्टर, VLSI, आपण जे काय चिप्स, हे जे काय जग म्हणतो त्याचं एक बेसिक कॉम्पोनंट. जसं बिल्डिंगला एक वीट असते, तसं ट्रान्झिस्टर हा एक बेसिक कॉम्पोनंट आहे. आणि रेजिस्टर, कपॅसिटर आणि इंडक्टर हे 3 मूळ कॉम्पोनंट्स आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे. ह्या सगळ्याचं मिळूनच हे जग तयार होतं. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली फक्त 4 कॉम्पोनंट्स आहेत. आणि त्यातनं ट्रान्झिस्टर आणि रेजिस्टर आणि कपॅसिटर्स हे सेमीकंडक्टर चिपवर टाकता येतात सिलिकॉन टेक्नॉलॉजी वापरून. नाही, मग मला इथे एक प्रश्न पडतो की 1958 मध्ये सेमीकंडक्टरचा जन्म झाला. जॅक किल्बी यांनी ती गोष्ट जगाला दिली. परंतु त्याच्यानंतर भारतामध्ये सेमीकंडक्टर हा जो शब्द आहे त्याची जी चर्चा आहे ती अलीकडे सुरू झालेली आहे. तर भारत सरकारने या क्षेत्रामध्ये आपला देश पुढे जावा म्हणून कधीपासून नेमके प्रयत्न सुरू केले? 1984 का 85 साली भारताने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग लॅब ही भारतामध्ये टाकली. सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स नावाच्या ठिकाणी, म्हणजे चंदीगडमध्ये सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स नावाचं एक
कॉम्प्लेक्स बांधण्यात आलं आणि तिथे हम्म. पहिली फॅब्रिकेशन लॅब आपण टाकली. तिथे हम्म. छोट्या मोठ्या प्रमाणावर आपण काहीतरी आयसीस किंवा चिप्स जे म्हणतो आपण ते बनवत होतो. म्हणजे दॅट वॉज मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे जेव्हा राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते, बहुतेक मला एक्झॅक्ट डेट्स माहिती नाही, 84 नंतर तेच होते त्या पंतप्रधान. काळामध्ये त्यांनी ते केलं होतं. आणि आज विचार करा की 84 पासून आज 42 वर्ष जर ती लॅब चालू असती तर आपण किती स्लो स्पीडनी काम केलं असतं ते आपण आयुष्यात खूप पुढे गेलो असतो. एक चालू असते म्हणजे काय, ती बंद का झाली? अनफॉर्च्युनेटली 1989 साली 1989 हा. त्या लॅबमध्ये आग लागली आणि ती लॅब पूर्ण जळाली. कुठे होती ती लॅब? चंदीगडमध्ये. चंदीगडमध्ये. ओके. आणि त्या लॅब बद्दल अजूनही असं क्लिअर नाहीये की ती आग का लागली. पण जर तुम्ही आज गुगल केलं किंवा शोधण्याचा प्रयत्न केला, जुने न्यूज आयटम्स बघितले, तर ही आग सॅबोटॅजमुळे लागली आणि दॅट वॉज अन इंटरनल सॅबोटॅज असंच ते म्हणण्यात येतं. पण काय आधार होता म्हणजे असा दावा करण्याचा? आता हे सगळं न्यूजवरच कळतंय आपल्याला. पण त्याचा आधार असा होता की नॉर्मली कुठल्याही जर ठिकाणी आग लागली तरी एका ठिकाणी लागते आणि पसरते. पण त्या लॅबमध्ये त्या दिवशी अचानक मल्टिपल ठिकाणी, अनेक ठिकाणी ती आग सायमल्टेनियसली लागली आणि ती लॅब संपली. म्हणजे ती त्याच्यानंतर त्या लॅबचं पुढे काय झालं नाही. आता याचे दोन भाग आहेत. सॅबोटॅज हा काय माझा विषय नाहीये किंवा ते असेल नसेल, आपण त्याच्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. पण दुःख असं आहे की जर त्या लॅबवर परत काम करण्यात आलं असतं, कारण त्या काळाच्या लॅबवरचा जो लॉस होता किंवा जे काही नुकसान झालं ते जवळजवळ 70 कोटी होतं. अच्छा. 70 कोटीची जी काय व्हॅल्यू असेल त्या काळातली ती ठीक आहे. पण माझ्या मते सरकारने जर परत ते पैसे घातले असते तर आपण आज नक्की कुठेतरी पोहोचलो असतो. दुर्दैव असं आहे की त्या लॅबवर परत काहीच काम झालं नाही. अच्छा. ती लॅब तशीच पडून होती. मग ती विकून टाकू, काहीतरी करू, असं खूप गोष्टी त्याच्यात म्हणजे असं फक्त त्या न्यूज मधून ऐकण्यात आल्या. लकीली मोदीजी आल्यानंतर जेव्हा त्यांनी सेमीकंडक्टर मिशन, एक मिनिट मी तुम्हाला इथे थांबवतो. म्हणजे 89 पासून 2014 पर्यंत पुढे सेमीकंडक्टर या विषयामध्ये भारतामध्ये काहीच झालं नाही. काहीच काम झालं नाही. अनफॉर्च्युनेटली काही काम झालं नाही. अच्छा. IITs मग मध्ये त्या लॅब मध्ये काय होत होतं म्हणजे ज्या लॅब? त्या लॅबमध्ये ऍक्च्युअल सेमीकंडक्टरचं फॅब्रिकेशन होतं. नाही ते नाही म्हणत आहे मी तुम्हाला. 89 मध्ये जेव्हा त्या लॅबला आग लागली त्याच्यानंतर त्या जागेचा वापर कशा प्रकारे होत होता असं मी माझ्या मते तरी म्हणजे जे काही न्यूज मध्ये आहे की तिचा काहीच वापर झाला नाही. ते नुसतं तसंच पडून होतं. ते काही घडलं नाही. अच्छा. मग आधी ते इन्क्वायरीच्या नावाखाली अनेक वर्ष गेली असतील आणि त्यानंतर मग हे कोण करणार, काय करणार, मग 89 नंतर थेट 2014 मध्ये काही झालेलं नाही. असं काही झालेलं नाहीये. आणि बरं. त्याच्यानंतर सुद्धा एक्झॅक्टली 2014 का 16 मला माहिती आहे, पण मोदीजी आल्यानंतर मग ते इनिशिएटिव्ह घेण्यात आलं. जवळजवळ 400 कोटी त्यांनी त्याच्यात घातले आणि इंडिया सेमीकंडक्टर इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या नावाखाली ती लॅब परत पुनरुज्जीवित करण्यात आली. अच्छा. त्या लॅबचं वैशिष्ट्य किंवा म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटू शकेल की आता रिसेंटली 4-5 महिन्यापूर्वी वैष्णवजींनी एक भारतात पहिला डिझाईन डेव्हलप केलेला आणि मॅन्युफॅक्चर केलेला प्रोसेसर विक्रम हा त्यांनी देशाला समर्पित केला होता. हा जो प्रोसेसर आहे हा विक्रम साराभाई सेंटर VSSC त्रिवेंद्रम इथल्या सायंटिस्टनी तो डेव्हलप केला. दिस इज अ कम्प्लीट इंडिजिनियस डेव्हलपमेंट जी भारतीय लोकांनी भारतासाठीच केलेली आहे. त्याला स्पेस आणि डिफेन्स मध्ये भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. अच्छा. हा जो प्रोसेसर आहे तसं जर बघायला गेलं म्हणजे की लोक म्हणतात की जगातली टेक्नॉलॉजी 7 नॅनोमीटर 3 नॅनोमीटर 2 नॅनोमीटर झाली आहे आणि हा प्रोसेसर 180 नॅनोमीटरचा आहे. तर त्यामुळे खूप लोकांनी त्याची मस्करी पण केली होती की टिंगल गेली. बरोबर. आपण असं का केलं. तर त्याची 2 कारणं होती की आज BMW 7 मिळते म्हणून मी वॅगनार जर मला पुरत असेल तर मला चालू शकतं. वैष्णवजीचं म्हणणं होतं की जे मी बनवू शकतो आणि जे मला चालू शकतं ते मला पुष्कळ आहे. म्हणजे मला 2 नॅनोमीटरवर जायची गरजच नाही जर माझं काम यांनी भागत असेल आणि ते मी इनहाऊस करू शकतो. आणि दुसरं म्हणजे हा जो प्रोसेसर आहे मायक्रो प्रोसेसर हा जनरल पर्पज किंवा कोणी वापरेल असं नाही. हा स्पेसिफिकली आपल्या डिफेन्सच्या गरजा लक्षात ठेवून की जसे आपण टँक स्वतः बनवतो, सबमरीन स्वतः बनवतो, विमानं स्वतः बनवतो, तेजस, हेलिकॉप्टर स्वतः बनवतोय प्रचंड. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे कम्युनिकेशन होतं पॉईंट टू पॉईंट इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स मध्ये, तर त्याला एक स्टँडर्ड असतं मिल 1553. हे अतिशय क्रिटिकल आहे. आणि ह्या मिल 1553च्या ज्या चिप्स आहेत ती जगातली एकच कंपनी बनवते. बरोबर आहे. आणि ती कंपनी आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल करते कारण त्याचं डिलिव्हरी पिरियड 4 ते 5 महिने आहे. ते त्याला एंड युजर सर्टिफिकेट मागतात. मी स्वतः DRDO साठी खूप डिझाईन्स केलेले आहेत आणि अनेक वेळा आमचे प्रोजेक्ट फक्त त्या चिपसाठी अडकून जायचे. दॅट्स अ हार्ट ऑफ द कॉम्प्लिकेशन.
तर ही जी काही चिप डिझाईन करण्यात आली, ज्यांनी कोणी त्याचे स्पेसिफिकेशन बनवले ते खूपच दूरदर्शी होते. कारण फक्त मायक्रोप्रोसेसर नाही, त्याच्यामध्ये त्या मिल 1553चे 2 पोर्ट्स दिलेले आहेत त्यांनी. तर ही डायरेक्टली आपल्या जे काय आपण सबमरीन्स, टँक्स, हेलिकॉप्टर्स, विमानं, शिप्स बनवतोय त्याच्यामध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हा खरा आत्मनिर्भर भारत आहे. अच्छा. की आपल्याकडे आपली चिप आहे, आता मला दुसऱ्यावर डिपेंड राहायची गरज नाही, तो माझ्या नाड्या नाही आवडू शकत. बरोबर आहे. सो जे लोक टिंगल करतात त्यांना कळतच नाही की ह्याच्या मागे किती मोठा विचार आहे आणि हे कुठला किती मोठा पर्पज सर्व करते. बरोबर आहे. मला म्हणजे जेव्हा नॅनोमीटर हा शब्द मी प्रथम ऐकला तेव्हा मला क्युरिओसिटी होती, म्हटलं काय प्रकरण आहे. आणि त्याच्यानंतर मी गुगल केलं तर 1 मीटरचा अब्जावा भाग म्हणजे नॅनोमीटर. तर एवढ्या मायक्रो लेवलला काम कसं चालतं याच्याबद्दल मला प्रश्न आहे. अशी गोष्ट आहे जी आपल्याला दिसू शकत नाही, ते कसं काय म्हणजे डेव्हलप केलं जातं? हा, तर जुन्या काळात म्हणजे पहिली याच्यात 2 भागात मी तुम्हाला हे सांगतो. पहिली गोष्ट, नॅनोमीटर हा 1 मिलीमीटरचा अब्जावा भाग आहे, तो भाग वेगळा. दॅट्स 1 मीटरचा. हा 1 मीटरचा, दॅट्स अ मेजरमेंट ऑफ युनिट ऑफ मेजरमेंट, तो एक भाग झाला. पण नॅनोमीटर हा सेमीकंडक्टरच्या संदर्भात कुठे वापरला जातो. तर जसं आधी मी म्हणलं की सेमीकंडक्टर किंवा चिप आपण ज्याला म्हणतो त्याचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक जी वीट आहे ती आहे ट्रान्झिस्टर. खूप सारे ट्रान्झिस्टर मिळूनच एक चिप बनते किंवा सेमीकंडक्टर बनतो. तर त्याच्यामध्ये सारखं तुम्हाला ट्रान्झिस्टर्सच बनवायला लागतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने जोडायला लागतात. तर जी ट्रान्झिस्टर असतो त्या ट्रान्झिस्टरचे 3 भाग असतात. त्यातला जो मधला भाग आहे जो कंट्रोल भाग असतो त्याला गेट म्हणतात. त्या गेटची जी लांबी आहे दॅट इज द डायमेन्शन ऑफ द चिप, त्याला ते नॅनोमीटर मध्ये मोजतात. म्हणून 2 नॅनोमीटरचा अर्थ काय की त्या चिपमध्ये जेवढे ट्रान्झिस्टर्स वापरलेले आहेत त्या सगळ्यांचा जो गेट किंवा त्यांचा मधला भाग आहे त्याची रुंदी 2 नॅनोमीटर आहे. बरोबर आहे. 180 नॅनोमीटर याचा अर्थ काय की जेवढे ट्रान्झिस्टर्स आहेत त्यांची जी गेटची रुंदी ही 180 नॅनोमीटर आहे. हा पहिला भाग झाला. दुसरे भाग काय की 2 नॅनोमीटर हे खूपच क्लिष्ट आहे, पण 180 नॅनोमीटर सुद्धा क्लिष्ट आहे कारण तोही काय फार मोठा होत नाही. तर ह्याच्यासाठी लिथोग्राफी ही सर्वात महत्वाचा प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डोपिंग करता आणि ते कंट्रोल करता. मास्क बनवायला लागतात त्याला. दिस इज ऑल बेस्ड ऑन अल्ट्राव्हायलेट और फोटोग्राफी पासून लिथोग्राफी असं ते फोटोग्राफिक प्रोसेसनीच ते सेमीकंडक्टर चिप बनते. आणि हे सगळे चिप्स बनवायला देर इज ओनली 1 कंपनी इन द वर्ल्ड हू डज ऑल दिस कटिंग एज वर्क, लिथोग्राफी स्पेसिफिकली, अँड दॅट इज ASML. दिस न्यूझीलंड नाही, हॉलंड बेस्ड कंपनी. अच्छा. हा, ती हॉलंड बेस्ड कंपनी आहे. लकीली मी जर्मनीच्या त्यांच्या ऑफिसमध्ये पण गेलो होतो एकदा, म्हणजे असं बाहेरच फिरून आलं, पण आय कुड टच द गेट्स ऑफ द कंपनी. आणि हे जे आता लेटेस्ट मशीन्स बनवतात दे आर $100 मिलियन प्लस, जगातले वन ऑफ द मोस्ट कॉस्टलीस्ट अँड द कॉम्प्लिकेटेड मशीन्स. तर ह्याच्यामध्ये कसं होतं की 2 नॅनोमीटर हे मोजताच येणार नाहीये, बिकॉज नाव यू आर कमिंग डाऊन टू द ऍक्च्युअल साईज ऑफ द ॲटम और मॉलिक्युल, म्हणजे तुम्ही जवळजवळ त्याच्या जवळ जाता. तर दीज आर बेस्ड ऑन ऍडव्हान्स्ड लेन्सेस, मिरर्स आणि लेझर टेक्निक्स. आय मीन लाईक दिस काइंड ऑफ एन अॅक्युरेसी. तुमचा हॉलंड मधला त्या कंपनीचा अनुभव कसा होता ते जरा तपशिलात सांगा. म्हणजे तुम्ही मुळात तिथे गेलात कसे वगैरे? नाही, म्हणजे ती गमतच आहे. असं मी काय ती कंपनी त्यांनी मला दाखवली नाही. मी फ्रँकफर्ट जवळ ती एक कंपनीचं एक ऑफिस आहे. मी फ्रँकफर्टला माझ्या मित्रावर गेलो होतो म्हणजे काही कामानिमित्ताने. तर तो म्हणला इथे ASMLचं ऑफिस आहे. मी म्हटलं आता सोडणार नाहीत कारण, तर मी म्हटलं आम्ही बाहेरनं फिरून, आम्ही संध्याकाळी त्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये गेलो. तिथे सगळ्या बिल्डिंगांना जसं आपण प्रदक्षिणा घालतो देवाला तशा सगळ्या बिल्डिंगांना मी चक्रा मारल्या आणि परत आलो. सो माझा तेवढाच अनुभव आहे. पण ते अतिशय कॉम्प्लेक्स काम करतात. तुम्हाला काही काही याच्यातले गमती सांगतो आपल्याला ज्या माहीत नसतात. आता इंटेलनी पण एक लॅब चालू केली आहे, लॅब 56 मला वाटतं, नवीन फॅब त्यांनी सुरू केली आहे USA मध्ये, फॅब 56. ती आताच रिसेंटली लॉन्च केली. कारण इंटेल एका जमान्यात सगळ्या मोठ्या फॅब्स त्यांच्याकडे असायच्या, पण हळूहळू इंटेल त्यांनी तो आपला जो टेक्नॉलॉजिकल टच होता तो लूज केला, त्यामुळे ते परत आलेत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की 2 नॅनोमीटर कसं मॅनेज करतात, तर ह्याच्यात अजून खूप गोष्टी आहेत. त्यांना हवा खूप प्युअर लागते. सो फॅब 56 क्लेम मी न्यूजमध्ये वाचले परत की दे रिप्लेनिश किंवा पूर्ण जी हवा आहे त्या प्लांटमधली एव्हरी 0.6 सेकंड्स ती हवा चेंज करतात. अच्छा. कारण जर त्याच्यावर एक जरी धुळीचा कण आला तर तुमची खूप मोठी चिप ही खराब होऊ शकते. म्हणजे धुळीचा कण एका ट्रान्झिस्टरपेक्षा खूप मोठा असतो. ओके. त्यांना जे पाणी लागतं ते इट इज सुपर प्युरिफाईड आहे. लाईक सो भारतामध्ये जर तुम्हाला फॅब्स बनवायचे असेल तर त्या ग्रेडचं पाणी देणं हा एक खूप मोठा इश्यू आहे. सो म्हणजे कसं की फॅब इज वन पार्ट, पण त्याला जे काय अॅक्युरेसी
बरोबर जे क्लीनलीनेस आणि बाकीच्या खूप सारे असे कन्स्ट्रेंट्स आहेत की ते जर आपण विचारही करू शकत नाही, म्हणजे की एवढ्या मोठ्या प्लांट मधली 0.6 सेकंड्स मध्ये हवा कशी बदलून ती फिल्टर करत असतील, बरोबर आहे. किंवा पाणी ह्या लेवलचा देतात क्लीन की त्याच्यात बिलियन्स मध्ये एक धुळीचं कण किंवा काय घाण असू शकत नाही, तर पूर्ण चिप खराब होते, डाई खराब होते. पण मध्ये इतकं कॉम्प्लेक्स आहे. मी त्या ASMLच्या मशीन बद्दल ऐकलेलं आहे की म्हणजे जगातल्या त्या देशाकडे त्या मशीनची मोनोपोली आहे आणि एका मशीनमध्ये 1,00,000 पार्ट्स जवळजवळ 1 असतात. लाख नाही, माझ्या मते 10 लाखाच्या वर पार्ट्स आहेत त्या मशीनमध्ये. अच्छा. $100 मिलियन पेक्षा जास्त आहे. आणि त्याचा प्रॉब्लेम काय की त्या लोकांनी ती एक्सपर्टीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिल्ड केली आहे. म्हणजे स्टार्टेड विथ सिम्पल लिथोग्राफिक मशीन्स आणि ते ह्या लेवलला गेले. तो आता ज्याला ते स्टार्टर्स ऍडव्हान्टेज म्हणतात, फर्स्ट मुव्हर्स ऍडव्हान्टेज, की आता लोक करू शकतात असं नाही. चायना पण ते कॉपी करण्याचा प्रयत्न करते, पण त्या अॅक्युरेसी पर्यंत यायला तुम्हाला खूप वेळ लागेल. असं नाही की दुसरं कोणी करू शकत नाही, पण कारण त्यांनी एवढे वर्ष ते केलेलं आहे. तर माझ्या मते त्यांना कॅच करणं एवढं सोपं नाही. इट विल टेक नाही, टाइम. मला असं वाटतं की 1,00,000 पेक्षा जास्त स्पेअर पार्ट ज्या मशीनमध्ये आहेत त्या मशीनला कॉपी करणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे त्या मशीनला जर तुम्हाला कॉपी करायचं असेल तर ते 1,00,000 स्पेअर पार्ट तुमच्याकडे बनवण्याची क्षमता सुद्धा तुम्हाला निर्माण केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि त्या मशीनची खासियत तुम्ही बघा ना, की आपण बोलतोय 2 नॅनोमीटरची अॅक्युरेसी आहे. मी म्हणलं आपण लेझर्स, मिरर्स आणि लेन्सेस वापरतो, आपण ऍक्सेप्ट केलं. पण तुम्ही विचार करा की ते जे लेझर किंवा मिरर आहे त्याची जी अॅक्युरेसी, की त्याच्यातला जो काही फ्लॉ असेल फिजिकल, मे बी त्याचं प्लॅनॅरिटी असेल किंवा लेन्स असेल तर त्याचं पूर्ण त्या मॉलिक्युलर डेन्सिटी किंवा त्याचं जे काही असेल त्याच्यामध्ये जर एक 2 नॅनोमीटर पेक्षा जास्तचा फ्लॉ आला तरी ते काम करणार नाहीये. सो प्रत्येका गोष्टीत तुम्हाला त्या लेवलची अॅक्युरेसी आणायला पाहिजे, आपण इमॅजिनही करू शकत नाही. सध्या जगामध्ये तैवान हा जो देश आहे त्या देशामध्ये सर्वाधिक या चिप बनवल्या जातात. तैवानमध्ये कधी जाण्याचा तुम्हाला योग आला? नाही, माझं तैवानला जाण्याचा योग आला नाही, पण मला आता प्लॅनिंग की जायला पाहिजे, कारण तिथे जे एकदा बघायला पाहिजे की इकोसिस्टम काय. पण असं म्हणण्यात येतं की जवळजवळ जगातल्या 70 ते 80% चिप्स त्या तैवानमध्येच होतात किंवा चायनीज फॅब्समध्ये होतात. अच्छा. आणि TSMC ही जी जगातली सर्वात मोठी कंपनी आहे त्यांचे फॅब्स अमेरिकेत सुद्धा आहेत, युरोपमध्ये, तैवानमध्येच आहेत असं नाहीये. पण दे हॅव अ मोनोपोली, म्हणजे 50% पेक्षा जास्त जगातल्या चिप्स तीच कंपनी बनवते. पण हा एक जिओ पॉलिटिकल इश्यू पण आहे, बिकॉज हे जे काही चायनाचं तैवान बरोबर जे काही चाललेलं आहे, सो द होल आयडिया इज की इफ दे कॅन कंट्रोल तैवान, ते अख्ख्या जगाच्या नाड्या दाबू शकतात. मग तुमचं आज AI डेटा सेंटर सगळं बंद होईल, कारण त्या चिप्स फक्त तैवानमध्ये बनतात. अमेरिकेमध्ये सुद्धा चिप्स बनतात. अमेरिकेमध्ये चिप्स नक्की बनतात, भरपूर बनतात. टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, फेअरचाइल्ड, इंटेल, या सगळ्यांच्या लॅब्स आहेत, फॅब्स आहेत आणि होत्या. पण त्यांनी काय केलं की त्यांनी त्या टेक्नॉलॉजी बरोबर तेवढं हे ठेवलं नाही आणि ते नंतर सब कॉन्ट्रॅक्ट करायला गेले. त्यामुळे फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी ही कल्पना आहे. म्हणजे सेमीकंडक्टर कंपनी म्हणजे जिच्याकडे स्वतःची फॅब नाहीये. म्हणजे आपण म्हणतो भारतात फॅब नाहीयेत, पण आज तुम्ही ब्रॉडकॉम किंवा एनव्हिडिया बघितलं किंवा कॉलकॉम बघितलं, ज्या जगातल्या सर्वात मोठ्या चिप कंपनीज आहेत, त्या स्वतःला फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी म्हणतात. म्हणजे वी आर अ सेमीकंडक्टर कंपनी, वी मेक चिप्स बट वी डोंट मॅन्युफॅक्चर चिप्स. ओके. सो अमेरिकन्सचं जे काही इन अदर एरियाज ऑल्सो प्रॉब्लेम आहे की ते फायनली आउटसोर्स्ड ऑल द मॅन्युफॅक्चरिंग टू. पण ते सुद्धा तैवानवर डिपेंड असतं. ते 100% तैवानवर डिपेंड आहे. सो हा जो जिओपॉलिटिकल इश्यू आहे त्यात आपण जाऊ नये, पण जो जिओपॉलिटिकल इश्यू की तैवान कोण कंट्रोल करेल, सो दॅट इज वेअर जगातल्या नाड्या आहेत, बिकॉज सगळ्या चिप्स तिथं कंट्रोल होतात. म्हणजे उद्या जर चीनने खरोखर तैवान ताब्यात घेतलं तर तर तुमचे सगळे डेटा सेंटर्स, एनव्हिडिया सगळं बंद पाडू शकतात. अच्छा. आणि म्हणून अमेरिका इतकं तडफडतोय जेव्हा चीन तैवानकडे बघायला लागतो. सो तैवानची जी व्हॅल्यू आहे ती फक्त अख्ख्या जगाला चिप्स पुरवतात म्हणून. तेव्हा आपण जे म्हणतो AI, जे आपण AI समिट पासून सुरू केलं, AI साठी जे लागणारे चिप्स आहेत ती बनवणारी सर्वात मोठी कंपनी एनव्हिडिया. बाकीच्या कंपन्या पण बनवतात, पण एनव्हिडिया इज द बिगेस्ट. त्यांचा लेटेस्ट ब्लॅकवेल नावाचा प्रोसेसर आहे, खूप मोठा प्रोसेसर आहे. एका चिपची किंमत $40,000. आणि ते अशा चिप्स लोकांना रेशन करतात. म्हणजे मेटा सारखी कंपनी जी आधी फेसबुक होती, और गुगल और मायक्रोसॉफ्ट, असं लाईन लावून त्यांच्याकडे चिप्स बुक करतात आणि ते क्लेम की आमच्याकडे 4,000 चिप्स आहेत, म्हणजे आम्ही श्रीमंत असो. त्यांच्या चिप्सची ती व्हॅल्यू आहे. पण त्या चिप्स फक्त तैवानमध्ये बनवू शकतात. त्यामुळे जर उद्या कोणी तैवानला कंट्रोल केलं तर. बरं, अमेरिकेला सुद्धा, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते ऑब्व्हियसली अमेरिकेला सुद्धा माहीत असेल. मग हे जे डिपेंडन्स आहे ते कमी करण्याच्या दिशेने अमेरिकी सरकार काही करताना दिसत नाहीये. आता जे डोनाल्ड ट्रम्प करतायत, म्हणजे
विदाउट गोईंग इन टू द डिटेल्स की टॅरिफ वगैरे जो काही प्रॉब्लेम असेल, पण तो जो मागा आहे म्हणजे त्याच्या मागचा एक हेतू आहे की आता जसं मी म्हटलं इंटेलने एक नवीन फॅब सुरू केली की त्यांचं आता लक्षात आलं की हळूहळू फक्त चिप्स आपण सेमीकंडक्टर बद्दल बोलतोय पण अगदी तुमच्या टी शर्ट पासून प्रत्येक प्लास्टिकची गोष्टी अमेरिकेची चायनातनच आहे. त्याचं हळूहळू त्यांनी प्रोडक्शन हे सगळं आउटसोर्स केलं होतं. तर आता त्यांना कळायला लागले ते हळूहळू ते जर सुरू करतील त्यांच्या लक्षात आलं असेल तर त्यांच्या चिप्स बद्दल त्यांनी असं काही सुरू केलंय का ऑलरेडी? केलं नाही. जसं मी म्हटलं इंटेलने आता खूप लेटेस्ट फॅब टाकली जी फॅब 56 आहे. दॅट इज वन ऑफ द लेटेस्ट फॅब्स आफ्टर TSMC. सो मे बी दे आर मुव्हिंग इन दॅट डायरेक्शन डेफिनेटली. तरी सुद्धा तैवानवर जे डिपेंडन्स आहे ते पूर्णपणे संपवायला अमेरिकेला किती वर्ष लागतील? 20 वर्ष 40 वर्ष काही लागू शकेल. कारण त्याच्यात दोन कारण आहेत. एक तर कसं आहे ना की चिपचं डिमांड वाढत चाललंय. म्हणजे तुम्ही जरी एक्स्ट्रा कपॅसिटी आणली तर ती त्यांच्यावरचा डिपेंडन्स काढण्याची तुमची जी डेल्टा तुमची जी वाढलेली कपॅसिटी तीच भरण्यात जाईल. त्यामुळे तुम्ही तैवान तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही सडनली एवढे ग्रो होऊ शकत नाही की तुम्ही जगातल्या सगळ्या चिप्स बनवू शकता. कारण चिप्स आता कसं झालं की चिप्स या सगळ्याच गोष्टींमध्ये लागतात. म्हणजे तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट बघा तर त्याच्यामध्ये चिप इज द हार्ट ऑफ एव्हरीथिंग. एव्हरीथिंग चिप इज द हार्ट ऑफ एव्हरीथिंग. आज आपल्या घरामध्ये एव्हरीथिंग इज कनेक्टेड बाय IoT. त्याच्या मागे चिप्स आहेत, इंटरनेट आहे. सो चिप्स सगळ्यांनाच लागतात. त्यामध्ये चिप्सचे रिक्वायरमेंट आहे. आता EV आले, एका EV मध्ये हजारो चिप्स असतात. मोबाईल फोन्स आहेत, चार्जर्स आहेत. आय मीन सगळ्या गोष्टी ज्या आता आपण वापरतो त्याच्यामध्ये एवढ्या चिप्स लागतात की अजून किती फॅब झाल्या तरी चिप्सची डिमांड ही कमी बरोबर होणार नाहीये. त्यामुळे त्यांची सद्दी संपवायला त्यांना खूप वर्ष लागतील. कारण पहिल्यांदा स्वतःची डिमांड पुरवण्यापुरते तरी पोचायला पाहिजे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की भारताने एवढं मोठं समिटचं आयोजन केलं. सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत या क्षणी नेमका कुठे उभा आहे? म्हणजे आपण अगदीच मागास आहोत का की आपली परिस्थिती चांगली आहे? म्हणजे जसं राहुल गांधी म्हणाले की ही जी AI समिट होती ती एक PR इव्हेंट होती. तर भारताची जगाच्या सेमीकंडक्टरच्या बाजारपेठेमध्ये या क्षणी नेमकी काय भूमिका आहे? भारताचं स्थान काय? आता जेव्हा आपण सेमीकंडक्टर किंवा चिप डिझायनिंग किंवा चिप मॅन्युफॅक्चरिंग हे जे म्हणतो हे शब्द वापरतो लुजली, तर पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की जसं आपण फार्म टू टेबल किंवा फार्म टू किचन असं शब्द वापरतो की बाबा त्यांनी तिथे बी पेरलं आणि माझ्या ताटात पोळी आली, तसं चिप डिझायनिंगचं फ्रॉम द कन्सेप्ट ऑफ डिझायनिंग की मी पहिल्यांदा विचार केला की मला एक असं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, त्याच्यासाठी एक चिप बनवायची. तिथेपासून ती चिप ऍक्च्युअल फॅब्रिकेट होऊन त्या प्रॉडक्टमध्ये गेली. ह्यातला जो सायकल आहे त्याच्यात 4 मुख्य भाग असतात. फर्स्ट इज कॉल्ड फ्रंट एंड, जिथे तुम्ही त्या चिपचं डिझाईन तुमच्या आरखाडे जे असतात ते बनवता. त्यातला एक वेगळी हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज आहे, त्याच्या लँग्वेजेस वेगळे असतात चिप डिझायनिंगचे. त्यांना VHDL आणि व्हेरिलॉग असं म्हणतात. हे C वगैरे नाही वापरत तिथे. तर त्या लँग्वेजवर तुम्ही लिहून ते पूर्ण ते जे चिपचं डिझाईन आहे फ्रंट एंड त्याला म्हणतात. यू डिझाईन द चिप की जर मी अशा गोष्टी केल्या तर हे माझं फंक्शन या चिपमध्ये होईल. आणि त्याच्यासाठी मग सिम्युलेशन किंवा व्हेरिफिकेशनच्या खूप साऱ्या स्टेप्स असतात. तर हे जर झालं आणि त्याच्यातनं व्हेरिफिकेशननी सांगितलं की बाबा असा जर आराखडा बांधला तर तुझं काम होऊ शकेल. सो दॅट इज द फर्स्ट स्टेज ऑफ चिप डिझायनिंग, दॅट इज कॉल्ड फ्रंट एंड. मग त्याच्यानंतर त्या चिपचा ऍक्च्युअल लेआउट चालू होतो की बाबा आता हा जो मी सॉफ्ट लिहिलेला आहे, लाईन्स सॉफ्टवेअरच्या लाईन्स लिहिलेल्या आहेत, त्यांना ऍक्च्युअल ट्रान्झिस्टर्स आणि कॉम्पोनंट्स वापरून रेजिस्टर्स आणि कपॅसिटर्स मी गेट्स वगैरे बनवून ते ऍक्च्युली त्या सिलिकॉनवर कशा लावून मी ही चिप बनवू शकेन. म्हणजे हा प्रॉब्लेम आता ऍक्च्युअल हार्डवेअरमध्ये कसं सॉल्व्ह करणार, त्याला बॅक एंड किंवा लेआउट फिजिकल डिझाईन ही शब्द वापरली जातात. सो दॅट इज अनदर टेक्नॉलॉजी. हे पण सगळं काम सॉफ्टवेअरनीच होतं. जर तुम्ही एखादी गाडी बनवली, एखादी बिल्डिंग बनवली, तुम्ही ते सिम्युलेट करून बघता ही गाडी बाबा काय स्पीडनी चालते. विमानाचा पंख असेल तर त्या विंड टनेलचं सिम्युलेशन करतं की किती स्पीडवर कसं चालतं. बिल्डिंग बनवली की ती किती अर्थक्वेक सहन करू शकते. पण त्या बिल्डिंगचा डिझाईन हा सॉफ्टवेअरमध्येच असतो, पण तुम्ही ऍक्च्युली ती व्हेरीफाय करून बघता. तर बॅकएंडमध्ये तुम्ही ती ऍक्च्युली चिप मी अशा ट्रान्झिस्टर्स लावले, त्यांचं हे साईज किंवा स्पेसिफिकेशन असलं, त्यांना असं कनेक्ट केलं तर जे बनेल ते माझं काम करेल. त्या सिग्नल इंटिग्रिटी, पॉवर इंटिग्रिटी, त्याचे अनेक पॅरामीटर्स असतात ज्याच्यावरती पास व्हायला पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड बॅक एंड ऑर फिजिकल डिझाईन. तो दुसरा भाग आहे, तो पण सॉफ्टच आहे. म्हणजे स्टील यू आर वर्किंग विथ CAD टूल्स ऑन कम्प्युटर्स. ते जर पास झाली तुमची स्टेज तर तुमचं जे काही त्याचं आउटपुट आहे, तिथे आउटपुट फाईल आहे, तुम्ही फॅबला देता. तिथे ऍक्च्युअल चिप मॅन्युफॅक्चर होते. म्हणजे कसं की तुम्ही बाहेरनं विटा आणल्या, तुम्ही सिमेंट आणलं, तुम्ही वाळू आणली, तर तुम्ही ऍक्च्युअल बिल्डिंग बनवता विटावर वीट ठेवून. तर फॅबमध्ये ही चिप
ऍक्च्युली बनवली जाते की एक सिलिकॉनचा मोठा वेफर घेतात, त्याच्यावर डोपिंग, लिथोग्राफी असे मल्टिपल स्टेप्स वापरून मेटलायझेशन ती फिजिकली चिप बनवली जाते. आणि जर तुम्ही चित्र बघितले असतील गुगलवर तर एक असं गोल शायनी वेफर असतं, त्याच्यावर जे खूप सारे चौकोन चौकोन दिसतात, ते प्रत्येक चौकोनी चिप असते. म्हणजे त्या अख्ख्या गोल वेफरला वेफरच म्हणतात म्हणजे, किंवा डाय. त्याचा डायमीटर असतो 30 इंचेस, 1 फीट. आणि त्याच्यावर तुमच्या चिपच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, साईज प्रमाणे मल्टिपल अशा छोट्या छोट्या आहेत, एका डायवर भरपूर चिप्स बनतात. सो दिस इज द ऍक्च्युअल फॅब्रिकेशन प्रोसेस, की ती आता चिप तुमची त्या डायवर बनलेली आहे, एका डायवर भरपूर चिप्स आहेत. तर ह्या चिप्सला काय करायला लागतं, पहिल्यांदा तुम्हाला ते तोडून काढावे किंवा कापायला पाहिजे. त्या वेफरची थिकनेस खूपच कमी असते, 0.3 mm ऑर लेस. इट इज व्हेरी ब्रिटल. त्याला खूप व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. आपण असं काय तोडून काढू शकत नाही. दे हॅव टू बी कट व्हेरी ॲक्युरेटली. देन त्यानं तुम्हाला वायर बॉन्डिंग करायला लागतं, बिकॉज आता ते कनेक्शन बाहेर काढायचे ना, तर त्याच्यावर गोल्ड किंवा कॉपरच्या वायर सोल्डर करायच्या, मग त्याला एका पॅकेटमध्ये टाकायचं सो दॅट इट कॅन यूज एक्सटर्नली. आणि हे करत असताना त्याला टेस्टिंग पण करावं लागतं. सो देर इज पोस्ट प्रोसेसिंग जी मेथड आहे, की आता चिप फॅब्रिकेट झाली पण ती तुमच्या अजून पोळीच्या फॉर्ममध्ये नाही, त्याला तुमच्या टेबलावर आणायचं आहे. तर दॅट इज कॉल्ड OSAT, आउटसोर्स्ड असेंब्ली अँड टेस्टिंग. आणि भारतात आता OSATचं काम खूप जोरात चाललेलं आहे. आपल्या मुंबईत पण काही कंपनीज आहेत, जसं म्हापेमध्ये RRP इलेक्ट्रॉनिक्सचे, ते डेफिनेटली करते. पारस डिफेन्स आता हे सुरू करते OSATचं काम. आताच त्यांनी कुठली तरी कंपनी ताब्यात घेतली का, दे स्टार्ट गेटिंग इन टू दॅट मध्ये. अँड मेनी कंपनीज इन गांधीनगर वगैरे आता ते OSAT करतात. इनफॅक्ट मी या क्षेत्रातला असल्यामुळे सांगतो की आम्ही जेव्हा पूर्वी चिप्स घ्यायचो, कुठली चिप घेतली तर त्याच्यावर मेड इन फिलिपिन्स, मेड इन थायलंड किंवा मेड इन मलेशिया असं होतं. तर मला इंटरेस्ट होता. मी मलेशियाला जाताना गेल्यानंतर मी काही चिप डिझाईन कंपनीजमध्ये गेलो, तर ते फक्त OSATचं काम करायचं. म्हणजे कोणीतरी चिप बनवली आहे, ती फक्त इथे पॅकेजिंग करायचं आणि टेस्टिंग करायचं. तर ते सर्वात जास्त काम तिथे चालायचं. पण आता भारत त्याच्यात खूप मोठी लीप घेत आहे. सो मी तुम्हाला काय सांगायचं की सेमीकंडक्टरमध्ये जो फ्रंट एंड आहे, आपण त्यात दादा आहोत. जगातल्या जेवढ्या कंपन्या चिप्स बनवतात, यू नेम एनीबडी, दे हॅव देअर डिझाईन सेंटर्स इन इंडिया. आणि असे खूप सारे चिप्स आहेत जे डिझाईन्ड इन इंडिया लिहून येतं. इनफॅक्ट कॉलकॉम नावाची एक खूप मोठी कंपनी आहे, त्यांनी 2 नॅनोमीटर एक खूप मोठी चिप बनवली आहे रिसेंटली, अलीकडेच एक आठवडाभरपूर्वी. ती पूर्ण चिप भारतात डिझाईन झालेली. दॅट चिप वॉज कम्प्लिटली डिझाईन बाय देअर इंडियन टीम. ठीक आहे, त्या कंपनीचं नाव कॉलकॉम असेल, MNC असेल, पण डिझाईन हॅज बीन डन इंडियन आहे सगळं 100%. जर तुम्ही भारताबाहेर गेला, की भारतात नाही बाबा, की तुम्ही ॲपलमध्ये गेला, ॲपल इज वन ऑफ द बिगेस्ट चिप मॅन्युफॅक्चर्स, का ते स्वतःचे चिप स्वतः बनवतात. मला स्वतः माहिती की त्यांचं जे मेमरी डिझाईनचं डिपार्टमेंट आहे, जिथं ते मेमरीज डिझाईन करतात, तिथे माझा स्वतः बॅचमेट, म्हणजे माझा PhDतला बॅचमेट, तो MTech करत होता, तो तिथे आहे. आज सगळ्या प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये, जसं गुगलचं खूप मोठं सेमीकंडक्टर डिव्हिजन आहे, ते टेन्सर नावाच्या स्वतःच्या चिप्स बनवतात, डेटा सेंटर्स आणि त्यांच्या मोबाईलसाठी. सगळीकडे भारतीय आहेत. त्यामुळे भारतात तर आहेतच, भारताबाहेर सुद्धा सगळे भारतीयच हे डिझाईन करतात. पण फ्रंट एंड ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण अनेक वर्षापासून काम करतोय. मी स्वतःच त्याच्यामध्ये एक 25 वर्ष तर इन्व्हॉल्ड आहे. मग त्याच्यानंतर येतं बॅकएंड. बॅकएंडमध्ये आपण हळूहळू काम सुरू केलं होतं, फार पुढे नव्हतं, पण गेल्या 5-6 वर्षात बॅकएंडमध्ये जबरदस्त काम चालू होतं. इनफॅक्ट मोस्ट ऑफ द चिप्स आर म्हणजे त्याला लेआउट म्हणतात, लेईंग आउट द चिप फॉर फिजिकल डिझाईन, हा भारतात खूप मोठ्या प्रमाणात होतो. Companies like L&T, they're setting up plants with 700-800 people in Mysore. People are adding 1,000-2,000 सीट्स फक्त बॅकएंडसाठी आपण वापरतो. आणि आता बॅकएंडचं काम खूप जोरात भारतात सुरू झालंय. तो फर्स्ट स्टेज वी आर एक्सपर्ट्स, सेकंड स्टेज ऑल्सो वी आर डुईंग इन अ बिग फॅशन. आणि सगळ्या मोठ्या कंपन्या आपल्या बॅकएंडसाठी आपल्याकडे येतात. जसे FPGA बनवणारी सर्वात मोठी कंपनी झायलिंग्स आहे, त्यांचं पूर्ण डिझाईन सेंटर भारतात आहे, त्यांचे सगळे IP आपण बनवतो. मॅन्युफॅक्चरिंग, येस, दॅट इज अ बॉटलनेक. अजून त्याचे आपले प्लांट सुरू झाले नाहीयेत. सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स सुरू झाले, तिथे आपले 180 नॅनोमीटरचे स्वतःच्या रिक्वायरमेंटचे चिप्स बनायला सुरू झालेले आहेत. मी जे म्हटलं की ही जी 2 नॅनोमीटरची चिप बनवली, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे? त्याचं मॅन्युफॅक्चरिंग TSMC मध्येच होईल. अच्छा. पण आपण आपल्या रिक्वायरमेंट मास स्केलवर अजून झालेलं नाही असं तुम्ही म्हणताय? हा, मास स्केलवर झालेलं नाही, पण आता मास स्केलवर आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी जे आपल्याला रेल्वेजला, डिफेन्सला चिप्स लागतात, त्यांना काही 2 नॅनोमीटरची गरज नाहीये. ते आपण आता भारतामध्ये बनवायला सुरू केलेले आहेत. म्हणजे प्रोटोटाईप रन चालू झालेत आणि दे विल कम इन टू मास स्केल. म्हणजे कसं होईल की ऍटलीस्ट आपली जी स्वतःची रिक्वायरमेंट ऍटलीस्ट रेल्वेज डिफेन्सची, ती आपण भारतातनंच पूर्ण करू.
जसं आता मी म्हणलं VSSCने विक्रम प्रोसेसर बनवलं, माझे जे गाईड होते त्यांनी स्वतःचा अजित नावाचा प्रोसेसर बनवला होता, तो पण भारतातला पहिला प्रोसेसर आहे. देसाई, माधव देसाई. हम्म. IIT मद्रासचे जे डायरेक्टर आहेत आता V कामकोटी, त्यांना आता पद्मश्री पुरस्कार पण मिळाला, त्यांनी शक्ती नावाचा प्रोसेसर बनवला आहे. अच्छा. तर आपल्या भारतामध्ये खूप प्रोसेसेस बनले, पण आता हे सगळे प्रोसेसेस फक्त डिझाईन नाही केले, ते भारतात मॅन्युफॅक्चर सुद्धा झालेले आहेत. आणि ते आपण सेमीकंडक्टर फक्त आता त्याचं मास स्केलवर ते मॅन्युफॅक्चरिंग होईल ना. म्हणजे आता पहिली स्टेप तर घेतली की तुम्ही स्वतःच एक बनवून, म्हणजे पहिली चिप बनवली, प्रोटोटाइप आपण ऍटलीस्ट वी हॅव रीच दॅट स्टेज की तो प्रोटोटाइप चालतोय, म्हणजे फिजिकल चिप चालतोय. आणि पोस्ट फॅब्रिकेशन मध्ये जे OSAT आहे त्याच्यामध्ये आता आपण खूप मोठ्या प्रमाणावर काम करतोय. म्हणजे चारही जे लेवल्स आहेत त्या चारही लेवलवर आज भारत काम करतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे? चारही लेवलवर काम करतोय. फक्त त्यातलं असं म्हणू शकतो की तो जो फॅब्रिकेशन ऍक्च्युअल चिप मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यात आपण थोडे वीक आहोत, बट वी आर गोइंग हेड व्हेरी फास्ट. कारण त्याच्यासाठी जी मशीन आहे ती तुमच्याकडे नाही. मशिनरी आहे, इकोसिस्टम आहे वगैरे वगैरे. सो दॅट इज टेकिंग सम टाइम. पण आज खूप लोकांनी कमिट केलेलं, म्हणजे जसं मायक्रॉन ही जगातली सर्वात मोठी मेमरी बनवणारी कंपनी आहे, त्यांनी $100 मिलियन टाकून याच्याजवळ प्लांट टाकलाय. तिथे OSATचंच काम इनिशियली होणार आहे पण गांधीनगरमध्ये. केन्स टेक्नॉलॉजी, CG पॉवर, देर आर मेनी मोर कंपनीज. टाटाच्या तर खूप साऱ्या कंपनीज आहेत जे आता चिप डिझाईन मध्ये दे आर कमिंग अप इन अ बिग वे. सो कसं आलं की दॅट मुवमेंट स्टार्टेड, ज्याला फिजिक्समध्ये आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणतो, दॅट यू स्टार्टेड मुव्हिंग और यू हॅव टेकन द फर्स्ट स्टेप इन द राईट डायरेक्शन. आता फक्त त्याला एस्केलेट करायचं आणि ते नक्की होईल, म्हणजे द वे अदर पीपल आर ऑल्सो गेटिंग इंटरेस्टेड. बरं, अदानींनी 100 अब्जची कमिटमेंट दिलेली आहे. रिलायन्सने खूप मोठी गुंतवणूक करण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी 2 बेसिक गोष्टी लागतात. एक तर तुमच्याकडे पैसा लागतो आणि तुमच्याकडे टेक्नॉलॉजी लागते, आणि भारताकडे ते दोन्ही गोष्टी आहेत. टेक्नॉलॉजीचं मला नाही वाटत प्रॉब्लेम आहे, कारण कसं की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहेच आणि बाहेर सुद्धा जे निम्मे लोक करतात ते आपलीच लोक करतात, इंडियन्स. आणि दुसरं तुम्ही बघितलं की आज जेव्हा यायचं समिटचं असं म्हणतं, सॅम अल्टमॅन तिथे होते, पिचाई होता तिथे, ऋषी सुनाक होते. एव्हरी बिग पर्सन वॉन्ट्स टू कम टू इंडिया, मीट मोदीजी. मोदीजीच्या मागे USA ला गेले होते. सगळ्या CEOचं त्यांनी एक वेगळं डिनर ठेवलं होतं, आणि यू कुड सी दॅट व्हिडिओ अवेलेबल की ऑलमोस्ट एव्हरी CEO वॉज रिप्रेझेंटेड ओव्हर देअर. एलन मस्कशी त्यांचे 1-to-1 रिलेशन्स आहेत, जुगलबर्ग रिलेशन्स आहेत. सो एव्हरीबडी वॉन्ट्स टू कम ओव्हर हिअर अँड इन्व्हेस्ट. सो एकदा आपण ती तयारी दाखवली की आपण हे करू शकतो, ज्या दिवशी कॉन्फिडन्स येईल किंवा ती इकोसिस्टम आहे, आय डोंट थिंक सो की त्याच्यात विल मूव्ह व्हेरी फास्ट. कारण आता अट्रॅक्शन किंवा सगळ्यांचं तो अटेन्शन तर तिथे आहे की हे करायचं आहे आणि भारतावर करायचं किंवा भारतात करायचं. बरोबर आहे. एक माझ्या मनात प्रश्न आहे की 2023च्या जून महिन्यामध्ये सॅम अल्टमन भारतामध्ये आलेले. इकॉनॉमिक टाइम्सची मला वाटतं एक परिसंवाद होता, त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं, आणि ते त्यावेळी असं म्हणालेले की AI ये इंडिया की बस की बात नाही आहे, भारताने प्रयत्न सुद्धा करू नयेत, भारतालाही झेपणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं 2023मध्ये. तर सॅम अल्टमन सारखा माणूस जो ओपन AIचा CEO आहे, आज 26मध्ये तर सगळं जग भारतामध्ये आलेलं आहे, जगभरातल्या बड्या कंपन्यांचे CEO आलेले आहेत. सॅम अल्टमन सुद्धा AI समिटला भारतात आलेलं, पण 3 वर्षापूर्वी त्याच्या डोक्यात असं होतं की भारत करू शकणार नाही. याचं काय कारण म्हणजे तुम्हाला वाटतं? आता त्याला ते का वाटलं माहिती नाही, पण आता जर सॅम अल्टमनला दिल्लीत विचारलं की दिल्लीत आल्यानंतर जे बोलला तुम्ही लक्षात घेतलं, लक्षात आले की AI मध्ये वी आर ग्रोईंग बाय लिप्स अँड बाउंड्स. आणि अनेक वेळा कसं असतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. पुण्यामध्ये एक छोटीशी कंपनी येते, इन्व्हिडिया इज पार्टनर्ड विथ दॅट कंपनी. ओके. ती कंपनी माझ्या मित्राचीच आहे. ती एक 10-12 मिलियन युरोचा धंदा करते, विच इज नॉट स्मॉल. अँड दॅट कंपनी इज नोन एज द गुगल ऑफ फार्मा. म्हणजे फार्मा कंपनी जे काही डेव्हलपमेंट करतात, आय एम नॉट टॉकिंग ऑफ इंडियन कंपनीज, इव्हन अमेरिकन, युरोपियन कंपनीज, तो त्यांचा डेटा आणि त्यांचे सर्व्हर्स हायर करतात, अँड दे गिव्ह देम ऑल दॅट डेटा अँड दे डू डेव्हलपमेंट वर्क फॉर देअर न्यू ड्रग्स. दिस इज अ कंपनी बेस्ड इन पुणे ओनली. अच्छा. सो अशी खूप लोक खूप कामं करतात. माझा अजून एक IIT ज्युनियर आहे IIT मद्रासमधला, ही स्टार्टेड डुईंग सम वर्क इन मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन. त्याला 5-6 वर्ष झाली तो करतोय, पण नाव इज अ बिग नेम. म्हणजे तो AI वापरून मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स बनवतो. सो भारतामध्ये असं एकदम सॅम अल्टमनच्या लेवलचं जे काम आहे की स्वतःचं LLM लिहिलं, स्वतःचं काही लिहिलं, पण ते पण आता करायला लागले. म्हणजे इंडिया इज कमिंग अप विथ इट्स ओन लँग्वेज. सो वे स्लोली. फक्त काय होतं की सॅम अल्टमन मे बी दिस गाईज हॅव डन समथिंग जे युनिव्हर्सल आहे, आणि आपण ते फोकस करतो की बाबा आपण एकच प्रॉब्लेम एका वेळेला सॉल्व्ह करू, की बाबा की ऍटलीस्ट भारतात एवढ्या लँग्वेजेस आहेत तर तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहून कुठल्याही लँग्वेजमध्ये बोलून टाईप करू शकता किंवा ट्रान्सलेट करू शकता. सो
मला नाही वाटत की आता सॅम अल्टमॅन परत असं म्हणेल की हे जे तुम्हारे बस की बात नाही, विल कॉम्पिट विथ हिम व्हेरी सून. आणि आय थिंक सो अडानीज अंबानीज हॅव टाईड अप विथ IIT बॉम्बे ऑल्सो. तिथे त्यांनी एक छुपा प्रोजेक्ट सुरू केले जिथे ते LLM जो AI वर खूप मोठं काम करतात. आपल्याकडे टेक्नॉलॉजी म्हणजे कसं माहिती का, तुम्हाला जर पुश दिला ना तर हे ITs वगैरे जे आपले आहेत ना, दे वर्क अँड डू थिंग्स व्हेरी फास्ट. ऑल यू नीड इज अ पुश. मला मगाशी तुम्ही जो किस्सा सांगितला तो पुन्हा एकदा आठवला की 89 मध्ये ते सबोटाज झालेलं, सबोटाजच म्हणेन मी त्याला, कारण त्याच्यानंतर सेमी कंडक्टर हा विषय भारतामध्ये पूर्ण विराम मिळाला त्याला आणि पुढे जवळजवळ 25 वर्ष तो ठप्प होता. तेव्हा जर सेमी कंडक्टरचं काम ठप्प झालं नसतं, ती प्रोसेस जर सुरू असती तर आज भारत कुठे असता? मे बी आज आपण तायवानला कॉम्पिट करू शकत असतो की आज जे तायवान करते ते आपण करत असतो. ओके. तुम्ही एक साधी गोष्ट समजा ना, हे सेमीकंडक्टर सोडून द्या, खूप कॉम्प्लेक्स आहे. ऍपल फोन बनवणे किंवा फोन असेंबल करणे ते तरी तेवढं कॉम्प्लेक्स काम बिलकुल नाही. बिलकुल. पण 100% फोन्स हे चायनातच बनवत होते. पण आज तुम्ही बघा ना की जगातले 10-20 पायडोनं 25 किती टक्के फोन्स हे भारतातच बनतात. $10 बिलियन तर फक्त आयफोन्स आपण बनवलेले आहेत मागच्या वर्षी. सॅमसंगची सर्वात मोठी असेंब्ली फॅक्टरी इज इन इंडिया आणि जो जगातला प्रत्येक मॉडेल आज भारतात बनतो. बिलकुल. तर क्वेश्चन काय की टेक्नॉलॉजी मान्य करतो म्हणजे त्याला मेहनत लागते, पण शेवटी ती माणसंच डेव्हलप करतात. तुमच्या जर इच्छा असेल, ऍटिट्यूड असेल, तुम्ही करू शकता. आणि भारताकडे टॅलेंटची कधीच काहीच कमी नाहीये. बरोबर. एक थोडासा वेगळा एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला क्रिकेटचे फॅन असाल आणि तू इफ यू गो बॅक 30-40 इयर्स बॅक, जेव्हा सुनील गावस्कर, वाडेकर, मदनलाल, कपिल देव ही लोक होती, तेव्हा पूर्ण भारताची टीम कशी यायची? 10 लोक मुंबईचे, 1 बाहेरचा. किंवा नंतर झालं दिल्लीचं वर्चस्व आलं, 8 लोक 9 लोक दिल्लीचे, 2 बाहेरचे. फक्त ते कोटामधनं कोणतरी वेस्ट ईस्ट मधनं घ्यायचे. मग नंतर बँगलोरवाले झाले. कर्नाटक जेव्हा जिंकायला लागलं तर कर्नाटकाची निम्मी अधिक टीम असायची. आज तुम्ही बघा, आज मोठ्या टाउन्स मध्ये एकही माणूस नाही आपल्या टीम मध्ये. सगळे छोट्या छोट्या गावातनं 3 टायर, 4 टायर मधनं येतात. ती क्रांतिगोडा जी येतात आपली लिडिंग बॉलर आहे विमेन्स मध्ये, ती कुठल्या तरी छोट्याशा गावात नाही. म्हणजे मला माहिती की माझा नेमका एक मित्र त्या गावातला आहे, त्यांनी तिथे ढोल ताशे वाजून त्या दिवशी मिरवणूक काढली वगैरे. सो द क्वेश्चन इज की जर इच्छा असेल तर तुम्ही, जे वर्चस्व होतं की फक्त मुंबईचेच 10 प्लेयर असतील किंवा आज तुम्ही बघा की गेले किती वर्ष झाले, वेन वॉज द लास्ट टाइम मुंबई वन द रणजी ट्रॉफी. सो द क्वेश्चन इज की इच्छा असेल तर स्प्रेड होऊ शकतं. तर तसंच जर ते चालू राहिलं असतं आणि सपोज आपण खूप इनएफिशियंटली काम केलं असतं आणि तरी 36 वर्षात आपण खूप पुढे गेलो असतो म्हणजे. बरोबर आहे. आणि जर आपण ती लॅब चालू करून 180 नॅनोमीटरची एक चिप मोदीजी आल्यापासून किंवा वैष्णवजी आल्यापासून बनवू शकतो, तर 36 वर्षात आपण किती काम करू शकतो. बिलकुल बिलकुल. या सेमीकंडक्टर या विषयाबद्दल ओव्हरऑल जगभरामध्ये काय चाललंय त्याच्या संदर्भात मला तुम्हाला बरंच काय विचारायचं आहे. परंतु या सत्रातला म्हणजे हा जो मुलाखतीचा भाग आहे त्या पहिल्या भागातला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तैवान आज ज्या स्टेजला आहे, तैवानचं जे स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथपर्यंत भारताला यायला किती वर्ष लागतील? असं काही डायरेक्टली सांगू शकत नाही, कारण तैवानचं कसं की त्यांनी ती जी स्ट्रेंथ मिळवली आहे ती स्वतःच्या जीवावर मिळवली. कारण आता मला त्या माणसाचं नाव माहिती, पण ज्यांनी कोणी TSMC सुरू केली तो आधी इंटेलच्या फॅबमध्ये इंजिनियर होता. मग त्यांनी बहुतेक ती त्याची नोकरी गेली का नोकरी सोडली का सोडवली गेली, तो तिथे गेला आणि ती फॅब टाकली. तर आपल्याला कसं की आजच्या जगामध्ये कोणालाही कॅचअप करायचं असेल तर तुम्हाला कोलॅबरेट करावं लागेल. असं डायरेक्टली की मी आता सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स 180 नॅनोमीटर पासून स्वतःच्या हिमतीवर 2 नॅनोमीटर घेऊन जाणं असं होऊ शकत नाही. बेस्ट पार्ट इज यू कोलॅबरेट, यू कॉल TSMC, जसं फॉक्सकॉन आलं, मायक्रॉन आलं, उद्या TMC पण येईल. कोलॅबोरेशन तर होतच आहे. कोलॅबरेशन शिवाय तर काहीच होणार नाहीये. कोलॅबरेशन झालं तर काही 5 वर्ष सुद्धा पुरेत म्हणजे. कोलॅबरेशन नाही झालं तर मला नाही माहित किती वेळ लागू शकेल. कारण कसं की जोपर्यंत तुम्ही त्याला कॅचअप करता ते पुढे गेलेले असतील किंवा टेक्नॉलॉजीच बदलली असेल. कारण आता कसं होतं की एकच गोष्ट तुम्हाला सांगायची राहील की आतापर्यंत आपण जे चिप्स किंवा सेमीकंडक्टर्स म्हणतोय हे फ्लॅट होते, प्लॅनर. म्हणजे कसं की एक सिलिकॉन वेफर आहे, त्याच्यावर तुम्ही डोपिंग करून त्याची कॅरेक्टरिस्टिक बदलताय, पण द चिप इज फ्लॅट. आता नवीन कन्सेप्ट आलाय चिपलेट्स, की आता कसं झालं की जेव्हा 2 नॅनोमीटरचा ट्रान्झिस्टर झाला तर ते फॅब्रिकेट करताना त्यांना खूप त्रास व्हायला लागला. म्हणून त्यांनी 3D फेट्स काढले की बाबा तो तेवढ्या छोट्या साईज मध्ये त्याची हाईट वाढवूयात, म्हणजे विल गेट द सेम इफेक्ट. आता त्यांच्या लक्षात आलं की ह्या चिप्स एवढ्या कॉम्प्लेक्स झाल्यात की त्याच्यात 1% जरी प्रॉब्लेम होता अख्खी चिप फेकून द्यायला लागतं. म्हणजे यू कॅन्ट कीप इट. मग त्यांनी काय केलं की असे मॉड्युलर चिप्स बनवून आता चिपलेट्सचा जमाना आलाय की अ व्हेरी कॉम्प्लेक्स चिप इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल चिप्स विच आर मॉड्युलर, लाईक मॉड्युलर फर्निचर.
सो कसं की दिस इज व्हेरी इव्हॉल्विंग टेक्निक. सो इंडिया कॅन डू 2 थिंग्स. 2 नॅनोमीटरच्या मागे पळ, 3 नॅनोमीटरच्या मागे पळ, और जस्ट इफ समबडी हॅज द विजन. मी माझ्या गाईडला स्वतः 2 IIT चिखलीमध्ये बघितलेलं की आमच्या प्रोफेसरला खूप विजन असतं. दे कॅन थिंक 5, 7, 10 years डाऊन द लाईन. वी जस्ट पिक अप अ टेक्नॉलॉजी विच इज इन टू द फ्युचर. विल बी कम्पिटिंग विथ द वर्ल्ड. असं काही नाहीये म्हणजे की हे पाथ न घेताच तुम्ही डायरेक्टली एक उडी पुढे मारू शकता. ती कॅपॅबिलिटी आपल्याकडे आहे. आहे ना. गप्पा खूप छान होत आहेत, परंतु याच्या पुढच्या भागामध्ये तुमचा जो मित्रांचा गोतावळा आहे, म्हणजे तुमचे जे सहपाठी होते, तुमचे प्रोफेसर होते, त्यांच्या संदर्भात आणि अन्य बऱ्याच विषयाच्या संदर्भात पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करू. नक्की. धन्यवाद. नमस्कार.